श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या कोणाच्याही आयुष्यातील लग्न हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. विवाह करत असताना मुलगा असो किंवा मुलगी, असंख्य प्रश्न मनामध्ये असतात. भारतीय संस्कृतीचा, इथल्या सामाजिक परंपरांचा, रीतींचा जर विचार केला तर सर्वसाधारणपणे मुलगी ही आपलं स्वतःचं घर सोडून आपल्या पतीच्या घरी नांदायला जात असते. त्यामुळे नव्या ठिकाणी आपलं कसं होईल, आपल्याला समजून घेतील का, आपण तिथं सेट होऊ का, असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये असतात. मात्र या प्रश्नांची जर तिला समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत तर मात्र या प्रश्नांचं स्वरूप अस्वस्थतेमध्ये बदलून जातं. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी अर्थात प्रतिगमन उपचार पद्धतीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये निरनिराळे प्रसंग, निरनिराळे केसेस मी आपल्यासमोर मांडते आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये लग्नाविषयी असलेली साशंकता या विषयीची मी एक अतिशय महत्त्वाची केस आपल्यासमोर आणलेली आहे. माझ्याकडे PLR करून घेण्यासाठी एक 30 वर्ष वयाची मुलगी आली होती. PLRच्या पहिल्या सेशनमध्ये म्हणजे प्रीटॉकमध्ये ज्यावेळेला ती व्यक्तिगत माहिती देत होती त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की तिच्या आईवडिलांचं वैवाहिक जे नातं आहे ते काहीसं ताणलेलं होतं. वडील सरकारी नोकरीमध्ये बदलीच्या नोकरीवरती कामाला होते आणि आई ही गृहिणी होती. वडिलांनी नोकरीच्या निमित्तानं, बदलीच्या निमित्तानं बाहेरचं जग अतिशय सजगपणे पाहिलेलं होतं आणि त्याच्या उलट या मुलीची आई आपलं घर, आपली मुलं, आपला संसार यामध्ये स्वतःचं विश्व शोधणारी होती. त्यामुळे पती-पत्नी म्हणून त्या दोघांच्याही नात्यामध्ये सुसंवादाचा अभाव होता. दोन्ही भावंडांमध्ये मोठी असलेली ही मुलगी लहानपणापासून आपल्या आईवडिलांमधील संवादाचा जो अभाव आहे तो पाहत आली होती. नकळत्या वयामध्ये पती-पत्नींमधल्या नात्यातला जो ताण आहे तो तिनं प्रत्यक्षात आपल्या कुटुंबातच पाहिला होता. त्यामुळेच विवाहाविषयी, संसाराविषयी तिच्या मनामध्ये एक अदृश्य भीती निर्माण झाली होती. जसं तिचं लग्नाचं वय झालं तसं तिच्या कुटुंबियांनी तिच्यासाठी वरसंशोधन सुरू केलं. सुदैवानं ती ज्या मुलाला काही वर्षांपासून ओळखत होती त्याचंच स्थळ तिला चालून आलं आणि मग दोनही घरच्यांनी एकत्रित येऊन त्या दोघांचं विवाह करण्याचं निश्चित केलं. विवाहाची तारीख ठरली. नवरी मुलीला ज्या काही साड्या, अलंकार घ्यायचे आहेत त्या सगळ्याची खरेदीही घेऊन झाली. मात्र बोहल्यावर चढण्याच्या आधी आपल्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याची उत्तरं आपल्याला मिळाली तर निश्चिंतपणे आपल्याला पुढे जाता येईल या भावनेनं तिनं PLR करून घेण्याचं निश्चित केलं. प्रीटॉकमध्येच थोडंसं पुढे गेल्यानंतर आणखीन ज्यावेळेला ती मोकळेपणाने बोलायला लागली त्यावेळेला काही गोष्टी ठळकपणे समोर आल्या. फक्त आई वडिलांचंच नाही तर नात्यातील अनेक जोडप्यांमध्ये असलेला विसंवाद या मुलीनं टिपलेला होता. पुढे जाऊन आपल्या मित्रमैत्रिणींची ज्यांची लग्न झालेली आहेत तिथेही खूप ॲडजस्टमेंट करायला लागतात हे तिनं पाहिलेलं होतं. खरं तर ही मुलगी स्वतः उच्च शिक्षित आहे आणि एका चांगल्या IT कंपनीमध्ये काम करते आहे. स्वतःला असलेला उत्तम पगार, आपल्या कामामध्ये असलेली तिची निष्ठा आणि पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा या सगळ्या गोष्टी असतानाही त्या मुलीला विवाहाची एक अदृश्य भीती वाटत होती. बरं, हे लग्न ठरत असताना तो मुलगा तिला पूर्णपणे अपरिचित आहे असं देखील नाही. काही काळापासून ही दोनही कुटुंब एकमेकांना ओळखत आहेत. तिनं त्या मुलाशी अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींवर संवादही साधलेला आहे. मात्र तरी देखील अवघ्या काही दिवसांवर आलेलं लग्न करावं की नाही करावं या द्विधा मनस्थितीमध्ये ही मुलगी सापडलेली होती. प्रीटॉकमध्ये बोलत असताना या मुलीनं लग्नाविषयी तिची जी भीती वाटते आहे त्या भीतीमधूनच माझं लग्न ठरलेलं आहे मात्र ते करावं की करू नये अशा द्विधा मनस्थितीमध्ये मी आहे असं मला सांगितलं. हे ऐकल्यानंतर मी तिला विचारलं, लग्न कधी आहे? तिनं मला सांगितलं 15 दिवसांनंतर माझं लग्न आहे. हे ऐकून आता खरोखर मला आश्चर्याचा धक्का बसला. अवघ्या 15 दिवसांवरती लग्न येऊन ठेपलेलं आहे आणि ही मुलगी PLR करून घेण्यासाठी माझ्या समोर येऊन बसलेली आहे. तिच्या या कृतीमुळे ती किती घाबरलेली आहे, तिच्या मनामध्ये किती प्रश्न आहेत याची मला कल्पना आली. ती प्रीटॉकमध्ये जे आतापर्यंत बोललेली होती त्याच्यामध्ये कुठलंही बाह्य कारण तिच्या भीतीचं कारण आहे असं वाटत नव्हतं आणि म्हणूनच ध्यानाच्या दुसऱ्या सेशनच्या माध्यमातून तिला या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल या विश्वासानं आम्ही दोघीही त्या प्रक्रियेला सामोऱ्या गेलो. PLRच्या दुसऱ्या सेशनमध्ये ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये सद्गुरू कृपेनं या मुलीला पोहोचता आलं. गत जन्मामध्ये तिनं स्वतःला एका आजोबांच्या स्वरूपामध्ये पाहिलं. या गृहस्थांचं शेतामध्ये बैठं घर आहे. आजूबाजूला चहूकडे शेती आहे. त्या शेताला पाणी देण्यासाठी एक सुंदर दगडी बांधीव अशी विहीरही जवळच आहे. अतिशय शांतपणे, समाधानाने या व्यक्तीचा उतारवयातील काळ चाललेला आहे. आपल्या लेकासुनांबरोबर, नातवंडांबरोबर ते अतिशय आनंदामध्ये आहेत.
ध्यानावस्थेमध्येच पुढच्या अतिशय महत्त्वाच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेला जाण्यासाठी सूचना देण्यात आल्या, त्यावेळेला ही मुलगी ज्या प्रसंगामध्ये जाऊन उतरली तो अतिशय थरारक असा होता. या मुलीचा म्हणजेच त्या जन्मातील आजोबांचा एक नातू खेळता खेळता विहिरीमध्ये जाऊन पडला आणि हे आजोबा तिथेच काहीतरी अंगणामध्ये काम करत बसलेले होते. विहिरीमध्ये पडलेल्या त्या मुलाला पोहता येत नव्हतं आणि तो जीवाच्या आकांतानं मोठमोठ्यानं ओरडत होता. जसे जमतील तसे हातपाय मारत होता. अंगणापासून विहीर काहीशाच अंतरावरती होती. मात्र खोल विहिरीत पडलेल्या त्या मुलाचा आवाज अंगणात असलेल्या आजोबांच्या कानांवरती पडलाच नाही. विहिरीत पडलेला तो मुलगा आपल्या आजोबांना जीवाच्या आकांतानं हाका मारत होता. आपल्याला वाचवायला आपले आजोबा नक्की येतील या भावनेनं तो अतिशय व्याकुळ होऊन त्यांना आवाज देत होता आणि त्याच वेळेला हातपायही मारत होता. मात्र इवलासा जीव असलेलं ते लेकरू नाकातोंडात पाणी जाऊन काही क्षणांमध्ये शांत झालं. मृत्यू होत असताना त्या लेकराच्या मनामध्ये आपले आजोबा येतील आणि आपल्याला वाचवतील ही भावना तीव्र स्वरूपामध्ये होती. थोड्या वेळानं नातू कुठे दिसत नाही म्हणून ज्या वेळेला लगबगीनं लोक इकडे तिकडे पाहत होते त्यावेळेला विहिरीत तो मृतावस्थेमध्ये आढळला. आपला नातू गेला आहे याचा तीव्र आघात त्या आजोबांच्या मनावरही झाला. आपण अगदी हाकेच्या अंतरावर त्याच्यापासून होतो. मात्र दुर्दैवानं आपल्याला त्याचा आवाज ऐकू आला नाही. आपण तिथं त्याच्यासाठी उपस्थित असायला हवं होतं याची एक अपराधी बोचही त्यांच्या मनामध्ये तीव्रपणे निर्माण झाली. गतजन्मामध्ये आजोबांचा मृत झालेला तो नातू म्हणजे या जन्मातील त्या मुलीचा होऊ घातलेला नवरा आहे. आपल्याला लग्नाविषयी वाटणारी भीती ही गतजन्मातील आपल्या नातवाला वाचवता न आल्याच्या अपराधी भावाचीच पुढची पायरी आहे हे तिच्या लक्षात आलं. गतजन्मामधील जो मृत्यूचा प्रसंग त्या मुलीनं पाहिला होता त्यातून सावरायला तिला थोडा वेळ गेला. ज्या वेळेला ती पूर्णपणे त्या अवस्थेमधून बाहेर आली त्यावेळेला आम्ही बोलायला सुरुवात केली. तिची पहिली प्रतिक्रिया फार बोलकी होती. आजच्या काळामध्ये असं घडू शकतं याच्यावर खरंच ताई माझा विश्वास नव्हता. मात्र लग्नाविषयी जो एक विचित्र प्रश्न माझ्या समोर होता त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी आपल्याकडे आले होते. मात्र मी जो अनुभव घेतला तो खरोखर मला शब्दात मांडता येत नाही. खरं तर माझ्यासाठी हे नवीन नाही. ध्यानावस्थेमधून बाहेर आलेली प्रत्येक व्यक्ती अतिशय भारावलेल्या मनस्थितीमध्ये असते. आता गतजन्मातील ही घटना आणि या आयुष्यातील लग्नाविषयी वाटणारी साशंकता याच्याविषयी ज्यावेळेला आम्ही बोलत होतो त्यावेळेला काही गोष्टी ठळकपणे समोर आल्या. त्याच मी आता आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. गतजन्मामध्ये आजोबा म्हणून असलेली ही मुलगी आणि नातू म्हणून असलेला तिचा आत्ताचा होऊ घातलेला नवरा, या दोघांमध्ये त्या मुलाच्या मृत्यूसमयी असा एक अपेक्षेचा बंध निर्माण झाला होता की काहीही झालं तरी माझे आजोबा येतील आणि मला वाचवतील. अर्थात आजोबांच्याही मनामध्ये जी अपराधाची भावना निर्माण झाली होती तिच्या स्मृती या जन्मामध्ये भीतीच्या स्वरूपामध्ये या मुलीनं जशाच्या तशा आणलेल्या होत्या. तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सेशनच्या माध्यमातून काहीसा बदलला आणि ती अतिशय आनंदानं लग्नाला सामोरी गेली. लग्न ही गोष्ट अतिशय समर्पणानं एकमेकांच्या विश्वासावरती उभी राहते. मात्र या नात्यामध्ये दोनही जीव ज्या वेळेला पहिल्यांदा एकमेकांचा विचार करतात त्यावेळेला मुलगा असो किंवा मुलगी असो दोघांच्याही मनामध्ये साशंकता असते. आता आपण म्हणाल की प्रत्येक वैवाहिक जोडप्यामध्ये असंच असतं का? तर आजवर थेरपिस्ट म्हणून मी जे जे काही अनुभवलेलं आहे त्याच्या बळावर एक गोष्ट मी निश्चितपणे आपल्याला सांगू शकते. एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष प्रियकर प्रेयसी, पती पत्नी किंवा लिव्ह इनच्या संदर्भामध्ये एकमेकांच्या सहवासात आलेले आहेत आणि सहजीवन जगत आहेत अशा नात्यांमध्ये बऱ्यापैकी आपल्याला विसंवादच आढळतो. आत्ता उच्चारलेलं वाक्य हे खरोखर धाडसाचं आहे. मात्र आजूबाजूला जर आपण पाहिलं तर 10 पैकी 5 पेक्षा जास्त जोडप्यांमध्ये आपल्याला दोघांपैकी एक कुणीतरी समजून घेत आहे, पडतं घेत आहे असंच दिसतं. सामाजिक आणि सांस्कृतिक चौकटीचा जर विचार केला तर विवाहाच्या पहिल्या टप्प्यावरती म्हणजेच मुलं-बाळं होऊन ती शाळेला जाईपर्यंत पती-पत्नी या नात्यामधील जी स्त्री आहे ती थोडीशी पडती बाजू घेते. मात्र वयाचा एक विशिष्ट टप्पा पार केल्यानंतर, संसारामध्ये थोडं पुढं गेल्यानंतर, अगदी नेमकेपणाने सांगायचं जर झालं तर मुलं ज्या वेळेला हाताशी येतात त्यावेळेला कुटुंबातील स्त्रीचा आवाज अचानक वाढायला सुरुवात होते आणि इतके वर्ष ज्या पुरुषानं तिच्यावरती आवाज वाढवलेला असतो त्याचा आवाज हळूहळू कमी कमी व्हायला लागतो.
कुटुंबाच्या पातळीवर झालेलं हे स्थित्यंतर इतक्या मंद गतीनं होत असतं की आपल्याला ते पटकन लक्षातही येत नाही. मात्र आता आपण सगळ्या नातेवाईकांपासून थोडंसं अलिप्त होऊन आपल्याच कुटुंबामध्ये जर पाहिलं, तर आपले आई-वडील असतील, सासू-सासरे असतील किंवा काही काळानंतर आपल्याही आयुष्यामध्ये हेच घडतं आहे हे आपल्याला दिसून येईल. अर्थात याला सन्माननीय अपवादही आहेत. दोघांपैकी एकानं समजून घ्यायचं आणि दुसऱ्यानं संसार करायचा, हे तत्वज्ञानात्मक वाक्य आपण अनुभवतो, ऐकतो. मात्र याचा संबंध अनेकदा आपल्या गतकर्मांशी, आपल्या कर्मबंधांशी असतो, हे आपल्याला कळतही नाही. कारण आपल्या भोवती जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्याची उत्तरं आपण आपल्या बुद्धीच्या पातळीवर मिळवून घेण्याचा आणि इतरांना सांगण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. जिथे बुद्धी आपण वापरतो, तिथे आपल्या आयुष्यातील सहजता निघून जाते. आयुष्य हे पाण्यासारखं प्रवाही आणि सहज आहे. मानवी जीवनामध्ये पती-पत्नी हे अतिशय महत्त्वाचं नातं आहे. किमान भारतीय पार्श्वभूमीवर या नात्याला एक पावित्र्याचं कोंदण आहे. त्यामुळेच या नात्यामध्ये ज्या दोन व्यक्ती एकत्र येतात, त्या आपापल्या परीनं आपलं हे नातं पुढं नेण्यासाठी, सुखाचं होण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतात. मात्र कधी-कधी आपल्या कर्मानुसार आपण त्याच्यामध्ये विसंवाद हा निवडलेला असतो. आता एखाद्याला प्रश्न पडेल, की हे इतकं प्रेमाचं नातं आहे, मग याच्यामध्ये इतका टोकाचा विसंवाद किंवा वितुष्ट असं कसं काय एखादा जीव स्वतःसाठी निवडू शकतो? याचं उत्तर अतिशय सोपं आहे. मात्र त्याच्यासाठी आपल्याला विवेकानं या सगळ्या वस्तुस्थितीकडे पाहता यायला हवं. आपल्या बुद्धिवादी विचारांनी जर आपण या नात्याकडे पाहायला गेलो, तर टोकाचा व्यक्तित्ववाद इथे आपल्याला लक्षात येईल. स्त्री किंवा पुरुष लग्न या संदर्भामध्ये ज्यावेळेला एकमेकांच्या विरोधात उभे राहतात आणि तिथे प्रखर बुद्धिवाद जर असेल, तर दोघेही आपापल्या परीनं आपली भूमिका रेटून नेतात. मात्र स्त्री किंवा पुरुष याच्या पलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून आपण ज्या वैवाहिक नात्यामध्ये एकत्र आहोत, ज्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर एकत्र आलेलो आहोत, त्याचा जर विचार केला तर गोष्टी सहजपणे उलगडतात. अगदी समजायला सोपं असं एक छोटंसं उदाहरण सांगते. जगाच्या पार्श्वभूमीवर विवाह संस्थेचा जर आपण विचार केला, तर भारतीय विवाह संस्था ही किती दृढ आहे हे मी आपल्याला नव्यानं सांगायला नको. मुळातच विवाह या संस्कारामुळे जे नातं आपल्या आयुष्यामध्ये येतं, ते सर्वार्थानं आपल्याला काहीतरी शिकवायलाच आपल्या आयुष्यात आलेलं असतं. आपण मान्य करा अथवा अमान्य करा, ही वस्तुस्थिती आहे. इतर कुठल्याही नात्यामध्ये व्यक्ती जेवढं समजून घेत नाही, तेवढं विवाह या नात्यामध्ये समोरच्या व्यक्तीचं समजून घेण्याचा प्रयत्न करते. काही वैवाहिक नात्यांमध्ये ते नातं कवटाळता येत नाही आणि टाळताही येत नाही. मग अशा ठिकाणी संसार रेटत केला जातो. मात्र अलीकडच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये जर पटलं नाही तर क्षणात निर्णय घेऊन ते नातं तोडायलाही आपण मागे पुढे पाहत नाही. विवाह हे नातं जर आपण समजून उमजून जोडत असू, तर ते निभावण्यामध्ये तोच समंजसपणा प्रत्येक व्यक्तीमध्ये असायला हवा. आता एखाद्याला वाटेल, की समोरच्या व्यक्तीनं जीव जरी घेतला तरी त्या नात्यामध्ये राहायचं का? तर निश्चितपणे उत्तर आहे नाही. एखाद्या ठिकाणी जर हिंसा होत असेल, तर विवाहच काय, कुठल्याही नात्यामध्ये व्यक्तीनं राहू नये, कारण प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. या केसच्या निमित्तानं आणखीन एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते. ज्या व्यक्तींचा विवाह आता होऊ घातलेला आहे किंवा विवाहाचा विचार होतो आहे, त्यांनी अतिशय सजगपणे या नात्याकडून आपल्याला काय हवं आहे, याचा एकदा बसून शांतपणे विचार करायला हवा. वैवाहिक आयुष्यामध्ये आयुष्यात येणारी व्यक्ती अतिशय महत्त्वाची आहे. त्या व्यक्तीबरोबर येणाऱ्या इतर ज्या गोष्टी आहेत, तिचा पैसा असेल, प्रतिष्ठा असेल, नोकरी असेल, तिला येणारे इतर गुणकौशल्य असतील, या सगळ्या गोष्टी ह्या गौण स्वरूपाच्या आहेत. मूळ मुद्दा आहे त्या व्यक्तीचं आणि आपलं पटतं आहे का? मात्र हे तपासत असताना समोरच्या व्यक्तीकडून अवास्तव अपेक्षा ठेवणं हेही चुकीचं आहे. जसं मुलीच्या मनामध्ये निरनिराळे प्रश्न, शंका, भीती, दडपण असं असतं, तसंच मुलांच्याही मनामध्ये, त्याच्या कुटुंबियांच्याही मनामध्ये अशा गोष्टी आजूबाजूला फेर धरत असतात. लग्न सोहळा त्या नात्यामध्ये एकत्र येणाऱ्या जीवांसाठी सुखदायक असला पाहिजे. दोन कुटुंब एकत्र येत असतात. त्या दोन कुटुंबातील दोन भिन्न प्रकृतीच्या व्यक्ती जशा एकत्र येतात, तसंच दोन भिन्न प्रकृतीची कुटुंबही एकत्र येत असतात. आपल्या भारतीय परंपरेमध्ये, भारतीय कुटुंब व्यवस्थेमध्ये तो कुटुंब व्यवस्थेचा पाया आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या परिचितांच्या, कुटुंबियांच्या आयुष्यामध्ये यासारखे जर जटिल प्रश्न असतील आणि त्याची उत्तरं आपल्याला सापडत नसतील, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावरती संपर्क साधून आपण माझ्याशी भेटीची वेळ निश्चित करू शकता. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत
श्री स्वामी समर्थ.